नमस्कार, मी मयुरेश कडव. एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत. अंबरनाथ नगरपालिकेची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक होतीये. या निवडणुकीत शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्या स्वतः माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचे पतीसुद्धा नगराध्यक्ष होते. ते सध्या शिवसेनेचे विद्यमान शहराध्यक्ष आहेत. एकंदरीतच निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे आणि त्यांचे विकासाचे कोणते मुद्दे आहेत या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मनीषाजी, आपल्या या मुलाखतीत. आता निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू झालेली आहे. कसोटीचा काळ आहे. प्रचार जोरदार सुरू आहे. नेमके विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात? विकास हा आपण बघत असाल की गेली 30 वर्ष या अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि जे नगराध्यक्ष होऊन गेलेत त्यांच्या काळात देखील, परंतु त्यावेळेस अडचण अशी होती की नगरपालिकेचा आर्थिक नियोजन असतं, निधी हां, तो पुरेसा नसायचा आणि विजन त्यावेळेस भरपूर होतं. उदाहरणार्थ वाळेकर साहेब नगराध्यक्ष असताना त्यांनी पाण्याचा या अंबरनाथ शहरामध्ये फार असा गंभीर प्रश्न होता. परंतु पाणी आता कसं द्यायचं लोकांना, नागरिकांना, तर आपल्याकडे एक चिखलोली धरण होतं. ते चिखलोली धरण अस्तित्वात आहे, परंतु ते माहीत नव्हतं कुणाला. पण त्यावेळेसचे काही MGPचे अधिकारी होते, त्यांनी ती बाब लक्षात आणून दिली आणि त्यानंतर ते इरिगेशन डिपार्टमेंटकडनं ते नगरपालिकेने ते धरण विकत घेतलं आणि ते विकसित करून त्याच्यावर त्यातला गाळ काढणं असेल किंवा जे काही त्याच्यातली प्रक्रिया असेल ती करून आणि ते धरण आज त्या धरणाचं पाणी अंबरनाथकरांना मिळतं आहे. पण त्यावेळेची परिस्थिती मी तुम्हाला सांगते, आर्थिकदृष्ट्या नगरपालिका सक्षम नव्हती आणि वेळेस आपले शिंदेसाहेबांसारखे मंत्री आपल्याकडे मंत्रिमंडळात नव्हते. आज शिंदेसाहेब आपले त्यांच्याकडे नगरविकास खातं एवढ्या वर्षापासून आहे, ते स्वतः मुख्यमंत्री होते. म्हणून आज आमच्या काळामध्ये जो निधी आम्हाला मिळाला त्यामुळं खूप विकास या अंबरनाथ शहराचा होऊ शकला. महिला सक्षमीकरण हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आता महिला म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आणि नगराध्यक्षपदे महिला प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे आणि त्यातही महिलांचं प्रमाण जास्त आहे. तर या महिला सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न करणार आहात आपण? आता बघा, अंबरनाथ ही औद्योगिक शहर आहे आणि या मोठी MIDC आहे. आज देखील महिला त्या ठिकाणी कामावर जातात, परंतु त्यांच्याकडे ते स्किल डेव्हलपमेंट जर असतं तर आज त्या चांगल्या पोस्टवर कामाला असत्या किंवा त्यांना चांगला पगार मिळू शकला असता. आज त्या जातात, पण कामगार म्हणून त्या ठिकाणी जातात. तर येत्या काळामध्ये माझं असं एक विजन आहे की त्या महिलांना प्रशिक्षण आपण द्यायचं, की जेणेकरून त्या प्रशिक्षण घेऊन जर त्या पोस्टवर गेल्या तर त्यांचं साहजिकच त्यांचा पगार वाढेल, त्यांना आर्थिक सक्षम होतील ते आर्थिकदृष्ट्या. आणि आपल्या अंबरनाथमध्ये इतरही खूप म्हणजे अशा प्रायव्हेट कंपन्या देखील आहेत, त्यांच्याकडे देखील आपण त्यांना म्हणजे प्रशिक्षित जर महिला झाल्या तर त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळू शकेल. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रशिक्षणावर भर देऊ आणि त्यांना आधी प्रशिक्षित करू, त्यानंतर आम्ही त्यांच्या नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. त्यांचा आर्थिक स्तर सुद्धा उंचावेल. त्याचबरोबर आपल्या अंबरनाथ शहरामध्ये जे काही कामगार वस्ती आहे, गरीब महिला आहेत, तर आज त्यांना जो खर्च असतो म्हणजे घर चालवताना त्यांना जो खर्च येतो त्याच्यामध्ये दवाखाना असेल, मुलांचं शिक्षण आहे, घर भाडं आहे, लाईट बिलं एवढी अव्वाची सव्वा येतात. तर आमचा पुढच्या काळामध्ये जो आमचा हे असणार आहे की अंबरनाथ शहरामध्ये जी शासनाची एक स्कीम आहे सोलार पॅनल, ती सोलार पॅनल जर आपण प्रत्येक घरावर बसवलं तर ऑटोमॅटिकच त्या लाईटचं बिल त्यांचं कमी होईल, घर खर्च कमी होईल. शाळेंचा आज खूप अवाढव्य खर्च आहे शिक्षणाचा. जी पालक इंग्रजी माध्यमांकडे त्यांचा प्रत्येक पालकांचा कल असतो की माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकला पाहिजे, तर आज आमच्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, आज तुम्ही बघाल की आमची एक कैलास नगरला एक डिजिटल शाळा आम्ही नगरपालिकेची केली
आज प्रायव्हेट शाळेला लाजवेल अशी नगरपालिकेची त्या ठिकाणी शाळा आम्ही निर्माण केली. तशा शाळा आम्ही निर्माण करून आणि इंग्लिश माध्यमाचं शिक्षण देखील त्यांना त्या नगरपालिकेच्या शाळेंमधून कसं मिळेल, जेणेकरून त्यांचा जो फी भरण्याचा जो त्यांचा एक बडगा आहे त्यांच्यावर कमी होईल. प्रायव्हेट शाळेमध्ये फी भरपूर असते आणि पालकांना ते परवडत नाही. तर त्या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न आहे की आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा जे इंग्लिश शिक्षण, इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून पालकांना तो एक आर्थिक दृष्ट्या तो देखील त्यांना फायदा होईल. तुम्ही विकासाचे मुद्दे मांडतायत, पण विरोधकांकडून एक आरोपही केला जातो त्यांच्या भाषणांमधून सातत्याने, विकासाच्या नावावर शहर भकास केलं, नगरपालिका आर्थिक डबघाईला आणली. त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? आता विरोधकांकडे प्रचाराला जाण्यासाठी जे मुद्दे हवे असतात काम करायला, ते मुद्देच मुळात त्यांच्याकडे नाही आहे. ही नगरपालिकेची निवडणूक आहे. आत्तापर्यंत काय व्हायचं की नगरपालिकेची निवडणुकीला ज्यावेळेस सगळे पक्ष जायचे त्यावेळेस तो एकच मुद्दा असायचा, वॉटर मीटर गटर. आज त्याही पलीकडे जाऊन शिवसेनेने कामं केलेली आहे, विकास केलेला आहे. आज आपण बघत असाल, आज अंबरनाथ नगरपालिकेची इमारत घ्या, इनडोर आउटडोर स्टेडियम, त्याचबरोबर एक नाट्यगृह, 95% रस्ते कॉन्क्रीट, त्याचबरोबर UPSC MPC भवन, नेहरू गार्डन, अशी अनेक विकास कामं आहे की ते सांगताना आम्हाला सुद्धा कधी कधी विसर पडतो. तर विरोध साहजिकच विरोध करणार, त्यांच्याकडे मुद्देच काही नाही आहेत, त्यामुळं ते या पद्धतीने विरोध करतात. पण ह्या अंबरनाथचे नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे. ज्या वेळेस आपण मागच्या निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत गेलो त्यावेळेस तर अंबरनाथ शहराची परिस्थिती अशी होती की खड्डेमय शहर, तोच एक मुद्दा सगळ्यांकडे होता की खड्डे, अंबरनाथचे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे, असे सगळेजण म्हणायचे. त्यावेळेस देखील अंबरनाथकरांनी या शिवसेनेला आशीर्वाद दिला आणि शिवसेनेच्या मागे ठाम उभे राहिलेत. आज तर एवढा विकास झालेला आहे, त्यामुळं अंबरनाथकर जे मतदार आहेत, सुज्ञ मतदार आहे, ते नक्कीच शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहतील. तुम्ही विकासाचे हे मुद्दे मांडलेत, पण त्याचबरोबर शहरासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आरोग्याचा प्रश्न. इथे एक हॉस्पिटलसुद्धा नाही मोठं, जे अपेक्षित हॉस्पिटल पाहिजे, आणि वाहतूक कोंडीचा एक प्रश्न आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहात का? तर वाहतूक कोंडीचा प्रश्न बघा, यापूर्वी तर अतिशय गंभीर होता. त्या कम्पॅरेटिव्हमध्ये आता बऱ्यापैकी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला आहे. आपण बघत असाल की जो बायपास रस्ता ज्याला आपण म्हणतो, पूर्वी लोकनगरीवरून आणि शिवाजीनगरवरून येताना रस्ताही फार खराब होता आणि संध्याकाळी जी कंपनीचे कामगार वर्ग सुटायचे, शाळा सुटायच्या, त्यावेळेला खूप या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण व्हायचा. परंतु आता ठिकठिकाणी आपण सिग्नल लावलेले आहेत, एक बायपास रस्ता नागरिकांना म्हणजे जाण्यासाठी, तर त्या बऱ्यापैकी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. परंतु जी काय अजून थोडंसं अडचणी असतील, रिक्षावाल्यांच्या आहेत, स्टेशनला जर आपण बाजारपेठेतला प्रश्न आहे, हॉकर्सचा, तर ह्या 2 प्रश्नावर देखील आम्ही येत्या काळामध्ये तोडगा काढू. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये काय आपल्या उपाययोजना असतील? आरोग्य आज आपण बघत असाल की उल्हासनगरला एक 0 कॅश काउंटर हॉस्पिटल आहे, परंतु ते अंबरनाथमध्ये नाही आहे. आज महिला वर्ग आमच्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे, मग उल्हासनगरला जायचं, ठीक आहे जाऊ द्या, मी आज जाईल उद्या जाईल, असं करत करत त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात किंवा नागरिक दुर्लक्ष करतात. तेच 0 कॅश काउंटर अंबरनाथमध्ये होण्यासाठी देखील आमचे प्रयत्न चालू आहेत की एक चांगलं हॉस्पिटल या अंबरनाथ शहराला असावं, जेणेकरून त्यांना जो आर्थिक त्यांच्यावर बोजा येतो, तो आर्थिक बोजा जर कमी झाला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा, तर साहजिकच त्यांचं जीवनमान उंचावेल, त्यांचं पैसे वाचतील. या दृष्टिकोनातून देखील आमचा प्रयत्न चालू आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, म्हणजे वाळेकर कुटुंबाचं सामाजिक योगदान देखील मोठं आहे, राजकारणात देखील वाळेकर कुटुंबीय आहेत, तर समाजकारण आणि राजकारण याकडे तुम्ही कसं पाहता? आता आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या अनुषंगाने गेली 40 वर्ष अंबरनाथ शहरामध्ये माझे पती
अरविंद वाळेकर असेल, आमचं वाळेकर कुटुंब असेल, आम्ही राजकारणाच्या माध्यमातूनच समाजकार्य करतो. आपण बघत असाल अनेक वर्ष झाली आम्ही या विभागामध्ये शालेय साहित्य शिक्षणाच्या आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत व्हावी ह्या दृष्टीने आम्ही शालेय साहित्य वाटप करतो. आम्ही दिवाळी आली की दिवाळीचं फराळाचं साहित्य वाटप करतो. आज आम्ही शैक्षणिक उपक्रम राबवतो, धार्मिक उपक्रम राबवतो, सांस्कृतिक उपक्रम राबवतो. त्याचबरोबर आम्ही आज या अंबरनाथ शहरामध्ये 26 मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि आता ते मंदिरं संपल्यानंतर आता काय करायचं, तर एक सामाजिक दृष्टिकोनातूनच आमचे दीर राजेंद्र वाळेकर हे देखील 3 टर्म या अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत, उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी आता या अंबरनाथ शहरामध्ये जे आर्थिकदृष्ट्या असक्षम आहेत अशा लोकांना, की ज्यांना अगदी राहण्याचं सोय नाही, त्यांच्या घरात टॉयलेट बाथरूम नाही, वर छप्पर नाही, अतिशय बिकट परिस्थिती आहे त्यांची, अशा काही लोकांना आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 13 घरं बांधून दिलेली आहेत. मानवतेचं घर. आणि त्याचबरोबर आम्ही महिलांसाठी देखील अनेक उपक्रम या भागामध्ये घेतो, सांस्कृतिक उपक्रम. विकासाबरोबरच नागरिकांना अजून काय लागतं, त्यांच्या काय अपेक्षा आहेत यावर देखील आम्ही भर देतो. त्यात आम्ही महिलांसाठी मंगळागौरसारखा कार्यक्रम आहे. गेली 39 वर्ष झाले या विभागामध्ये वाळेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र उत्सव जोमाने या ठिकाणी साजरा होतो. महिलांसाठी आम्ही आरोग्य शिबिर नेहमी करत असतो. त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण वर्ग चालू करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचं काम असेल, किंवा या परिसरातल्या लोकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जे मुलं आहेत किंवा महिला आहेत त्यांच्याकडे खूप कला आहे, टॅलेंट आहे, पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही. अशा महिलांना आज आम्ही व्यासपीठ मिळवून दिले, ज्या बिनधास्तपणे तिथे कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, कार्यक्रमामध्ये त्यांना आनंद येतो. आज तुम्ही बघितलं असाल की अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये स्ट्रीट फेस्टिवल आपण केला. तो अगदी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होतो किंवा अगदी बाहेर गावी होतो. तो स्ट्रीट फेस्टिवल आम्ही अंबरनाथच्या बी केबिन रस्त्यावर निसर्ग ग्रीन या सोसायटी समोर केला. प्रचंड प्रतिसाद लोकांनी त्या फेस्टिवलला देखील दिला. आज आपण बघत असाल की खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आपण करतो. त्याचबरोबर दहीहंडी उत्सव असेल, शिवजयंती उत्सव, हे कार्यक्रम आज अंबरनाथमध्ये फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून होतात. एक शेवटचा प्रश्न आहे. आता आपण सगळ्या मुद्द्यांना हात तर घातलाच. जर नगराध्यक्ष म्हणून आपण निवडून आलात तर आपल्या स्वप्नातला अंबरनाथ नेमकं कसं असेल? आतापर्यंतच जो आपण विकास केला आहे, पण त्याही पलीकडे जाऊन हे अंबरनाथ शहर अजून कसं सुंदर होईल, कसं स्वप्नातलं शहर नागरिकांच्या हे महाराष्ट्रामध्ये ओळखले जाणारं शहर, ऐतिहासिकदृष्ट्या असेल, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, या दृष्टिकोनाने आम्ही हे शहर या महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचं शहर कसं करता येईल. आत्तापर्यंत तर विकास भरपूर आम्ही झालेला आहे, परंतु याही पुढे जाऊन या शहराचं एक दर्जेदार शहर, या अंबरनाथची शहराची ओळख महाराष्ट्रभर कशी जाईल याच्यावर आम्ही जास्त आता भर देऊ. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या होत्या मनीषा वाळेकर, ज्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत आणि त्यांनी विकासाचा अजेंडा मांडलेला आहे. आपण काय काय विकास केला हे सुद्धा या मुलाखतीमध्ये मांडलेलं आहे आणि आपल्या स्वप्नातलं अंबरनाथ शहर कसं नेमकं असेल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या मुलाखतीत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.